नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। बघा, आज आपण जी काही एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे UPSC कडून, जी परीक्षा आहे NDA, त्या परीक्षेसाठी लक्षात ठेवा नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। आणि ही नोटिफिकेशन नेमकी काय आहे, कोणते विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकतात, कोणती एज लागते, किती एज लागते, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता बघा, आपल्याला माहित आहे जी मुलं आहेत किंवा जी माणसं आहेत, आपल्याला असं वाटत असतं की आपण काहीतरी देशासाठी काम केलं पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे आणि त्याच्यासाठी काही मार्ग उपलब्ध आहेत। त्याच्यापैकी सगळ्यात चांगला मार्ग म्हणून ह्या मार्गाला आपण धरू शकतो, अतिशय चांगला मार्ग। कारण की लक्षात ठेवा, आजपर्यंतचे मोठमोठे जे ऑफिसर्स झालेले आहेत किंवा जे आर्मीमध्ये ऑफिसर्स होतात, आर्मीमध्ये असो एअरफोर्समध्ये असो, त्याचे ते कितीतरी अधिकारी हे लक्षात ठेवा NDAतूनच गेलेले असतात, बरोबर आहे। याचा अर्थ असा आहे, तुम्ही सरळ सरळ या परीक्षेच्या माध्यमातून पुढे जाऊन जी देशाची सेवा म्हणतोय आपण, ती देशाची सेवा सहजरित्या करू शकतो। ते जे आपलं स्वप्न आहे ते आपण इथं पूर्ण करू शकतो। आणि ती परीक्षा देण्याची संधी ही फक्त आपल्याला 12वीत असतानाच मिळते। बघा, म्हणजे 12वीत असताना आपल्याला ही संधी मिळते की आपण या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे व्यवस्थितरित्या, ह्या परीक्षेचा पॅटर्न समजावून घ्यायचा आहे, ही परीक्षा कशा पद्धतीने केली पाहिजे हे बघायचं आहे। आणि हा विद्यार्थी फक्त 12वीतले शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी फक्त नाही आहे, हे लक्षात ठेवा। कारण की हा व्हिडिओ मुळात जे 10वी नंतरची जी मुलं आहेत, कारण की त्यांना ती परीक्षा द्यायची आहे। UPSC ही परीक्षा कंडक्ट करते, लक्षात ठेवा। आणि परीक्षा द्यायची आहे ज्यांना असं वाटत आहे की आम्ही देशासाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि देशासाठी आम्हाला आर्मीमध्ये वगैरे जायचं, म्हणजे देशासाठी काम करण्याचा काय एकमेव हे नाही आहे, भरपूर मार्ग आहेत देशासाठी काम करण्याचा। पण त्याच्यापैकी एक सगळ्यात चांगला मार्ग मधून आपण जो म्हणतो तो आर्मीमध्ये जाणं किंवा एअरफोर्समध्ये जाणं किंवा नेव्हीमध्ये जाणं, बरोबर आहे। तर ज्या मुलांना असं वाटत असेल की मला नाही काही काळानंतर जायचं आहे याच्यामध्ये, तर त्याने आत्तापासूनच एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झामचा कशा पद्धतीने अभ्यास केला जातो, काय असतं काय त्या एक्झाममध्ये, जर जायची इच्छा असेल तर त्या आधीपासूनच तयारीला लागा, जेणेकरून त्या वेळेला तुम्हाला जास्त त्रास घ्यावा लागणार नाही, जास्त कष्ट घ्यावं लागणार नाही, लक्षात ठेवा। पण सध्या जे विद्यार्थी आहेत, सध्याच्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युअलमध्ये या लढाईमध्ये उतरायचं आहे, त्यांनी तर या सगळ्या गोष्टीचा न विचार करता की मागे काय झालेलं आहे काय नाही, किंवा हाही विचार नाही करायचा आहे। म्हणजे मराठी मुलं जास्तीत जास्त जर विचार करतात तर ह्या गोष्टींचा करतात की माझं शिक्षण इथं असं झालेलं नाही आहे, ह्या गोष्टी त्या गोष्टी, याचा काहीही विचार करू नका। आपल्याला कोणाहीपेक्षा कमी लेखण्याचा अजिबात विचारही करू नका। जे आहे ते मान्य करा आणि आहे त्या परिस्थितीमध्ये मनापासून कष्ट करायला चालू करा, मनापासून कष्ट करा, यश हे तुमच्या पदरी नक्की पडेल। बघा, आपण ही जी परीक्षा आहे, या परीक्षेचं नाव काय आहे, NDA 2 म्हणजे काय, वर्षातून 2दा घेतले जातात परीक्षा, किंवा ही सेकंड म्हणजे NDA सेकंड अशा पद्धतीने ही परीक्षा आहे। बघा, मी काय म्हणतोय ते 2021 ची नोटिफिकेशन आलेले आहे, जे आलेले आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आपल्याला माहिती आहे UPSC। आता कधी आलेली आहे ही, याची नोटिफिकेशन 9/6/2021 या दिवशी UPSC कडून नोटिफिकेशन आलेली होती। त्याची लास्ट डेट जी आहे या परीक्षेसाठी अप्लाय करण्याची, ती आहे 29/6/2021 या दिवशी तुम्ही लास्ट अप्लाय या परीक्षेला करू शकता। त्यानंतर ही जी परीक्षा, आता आपल्याला काय वाटतं फक्त NDA साठी आहे का, नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी, तर नाही आहे। तर ही जी परीक्षा होणार आहे, लक्षात ठेवा, ही परीक्षा एकतर पहिली गोष्ट म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये, म्हणजे तुम्ही याच्यातनं एकतर सिलेक्ट झाला तर नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाल, अदरवाईज दुसरी गोष्ट म्हणजे किंवा नेव्हल अकॅडमीमध्ये, म्हणजे 2 अकॅडमीज आहेत बघा इथं, एकतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि दुसरी म्हणजे नेव्हल अकॅडमी। तुम्ही डायरेक्ट केरळामध्ये जाल, बरोबर आहे, नेव्हल अकॅडमीमध्ये हे झालात तर, म्हणजे काही जागा यांच्यासाठी असतील नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी आणि काही जागा हा नेव्हल अकॅडमीसाठी असतील। म्हणजे आपण आपल्या प्रेफरन्सनुसार एकतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाऊ किंवा नेव्हल अकॅडमीमध्ये जाऊ, दोन्हीपैकी एक आपल्याला तिथं हे मिळेल। आता लक्षात ठेवा, ही जी परीक्षा जी कंडक्ट केली जाते, याच्या आधीच आपण म्हटलेलं आहे की ही परीक्षा कंडक्टेड कोणाकडून घेतली जाते, तर ती घेतली जाते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कडून किंवा UPSC कडून ही परीक्षा काय केली जाते, कंडक्ट केली जाते, घेतली जाते, लक्षात ठेवा। UPSC ही परीक्षा घेते। त्यानंतर ही जी परीक्षा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी कधी होणार आहे ही परीक्षा, ह्या परीक्षेची तारीख काय आहे, तर ती आहे 5 सप्टेंबर 2021,
5 सप्टेंबर 2021ला ही परीक्षा होण्याची शक्यता आहे, म्हणजे होणार ही परीक्षा 5 सप्टेंबरला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ही जी परीक्षा घेतली जाणार आहे UPSC कडून, का घेतली जाणार आहे? कारण की लक्षात ठेवा, NDA साठीचा त्यांची जी बॅच आहे 148वी, त्यासाठी म्हणजे 148वी बॅच तुमच्या माध्यमातून जी मुलं अभ्यास करत आहेत, ज्या मुलांना तिथं जायचं आहे, खरं कष्ट करायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही त्या 148व्या बॅचमध्ये जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि जे इंडियन नेव्हल अकॅडमी आहे तिच्या 110व्या कोर्ससाठी तुम्ही काय करणार आहे? जाणार आहे. म्हणजे बघा किती एक मानाची गोष्ट आहे. देशासाठी तुम्हाला एक काम करण्याची इथून संधी मिळू शकते. फक्त एकच गोष्ट करायची आहे, मनापासून कष्ट करा, नक्की यश तुमच्या पदरी हे मिळणारच आहे. आता आपण ह्या परीक्षेला नेमका एज किती लागते, एज किती लिमिट आहे, काय सिलेबस आहे, काय एक्झाम पॅटर्न आहे, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, अशा काही गोष्टी पाहूयात. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा घटक ह्या परीक्षेचा तो म्हणजे एकूण किती जागा आहेत, किती जागा आहेत या परीक्षेसाठी. तर बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज म्हणजे किती जागा आहेत. आपण याच्या आधीच मी सांगितलेलं आहे, 2 ठिकाणी विभागणार आहेत. एक नॅशनल अकॅडमीसाठी म्हणजे जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे तिच्यासाठी, आणि दुसरी नेव्हल अकॅडमीसाठी. ठीक आहे. आता बघा, मी आधीच तुम्हाला थोडंसं क्लिअर करतो. एकूण जागा ह्या नॅशनल अकॅडमीला 370 आणि दुसऱ्या बाजूला ह्या नेव्हल अकॅडमीला 30 जागा, म्हणजे 370 अधिक 30 एकूण किती जागा? 400 जागा, म्हणजे दोन्हींना मिळून 400 जागा. लक्षात ठेवा, आपल्याला काय वाटतं की 400 जागा आहेत ते म्हणजे फक्त NDA साठी नाही आहे. त्याच्यातल्या 370 जागा ह्या नॅशनल अकॅडमीसाठी आहेत आणि 30 जागा ह्या नेव्हल अकॅडमीसाठी आहेत. ठीक आहे. आता बघा, ही जी नॅशनल अकॅडमी त्याच्यामध्ये ज्या 370 जागा आहेत, ह्यापैकी आर्मीसाठी 208 जागा आहेत. आता ह्या अप्रॉक्सिमेट आहे. अप्रॉक्सिमेट काय आहे? कारण की ह्या जागा कदाचित वाढू शकतात ह्या जागा, बरोबर आहे. आता आर्मीसाठी किती जागा आहेत? 208 जागा आहेत. नेव्हीसाठी लक्षात ठेवा 42 जागा आहेत. त्यानंतर एअरफोर्समध्ये एकूण 120 जागा आहेत. त्याच्यापैकी एअरफोर्समध्ये फ्लाइंग ब्रँचला 92 जागा, फ्लाइंग ब्रँचसाठी 92 जागा आणि ग्राउंड ड्युटीसाठी 28 जागा. लक्षात ठेवा, ह्या 2 गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे आपल्याला, की बाबा ह्या असं आहे, ह्याची माहिती आपल्याला थोडीशी क्लिअर असावी. ठीक आहे. बरं, त्यानंतरची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ह्या परीक्षेचं सेंटर ऑफ एक्झामिनेशन कुठं असेल, कुठं होईल ही भारतामध्ये परीक्षा. तर बघा, जी काही महत्त्वाची शहरं आहेत मोठी मोठी, त्या शहरांच्या मध्ये हे परीक्षा कंडक्ट केली जाईल. आता जर का महाराष्ट्राचाच विचार केला तर मुंबई आणि नागपूर ह्या 2 ठिकाणी ही एक्झाम काय होते? कंडक्ट केली जाते. ठीक आहे. आता किती एज लागतं ही परीक्षा देण्यासाठी, NDA ची परीक्षा देण्यासाठी किती एज लागतं आपल्याला? त्याच्या आधी लक्षात ठेवा की ही परीक्षा देण्यासाठी फक्त मेल म्हणजे कोण? पुरुष ही परीक्षा देऊ शकतात. पण जे अनमॅरिड आहेत, ज्यांचं लग्न झालेलं नाही, त्यांनाच फक्त ही परीक्षा देता येऊ शकते. ओके, म्हणजे फिमेल कॅन्डिडेटसाठी ही परीक्षा नाही आहे. पुढं, ज्यावेळी तुम्ही अप्लाय करत असता, म्हणजे आता सध्या तुम्ही अप्लाय चालू करणार लगेच, बरोबर आहे की नाही, त्यावेळेला तुमचं वय 15.5 ते 18.5 ह्या दरम्यान असलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही अप्लाय करणार आहे आत्ता, त्यावेळी तुमचं वय किती पाहिजे? 15.5 ते 18.5 व्हाईल अप्लाइंग. आणि ज्या वेळेला तुम्ही जॉईनिंग करणार आहे, कारण का असं का? कारण लक्षात ठेवा, अप्लाय करत असताना आता आपल्याला वय आपलं कमी आहे, पण प्रोसिजर आहे ना परीक्षेची. शेवटी आता परीक्षा काय लगेच व्हायला लागली आहे का? नाही, सप्टेंबरमध्ये परीक्षा आहे, मग 2 महिन्यानं रिझल्ट लागेल, मग तुम्ही SSBच्या इंटरव्ह्यूला वगैरे जाल. मग त्याच्यामुळं तो जो काही वेळ लागेल त्या वेळेच्या दरम्यान तुमचं वय तर वाढेल ना. म्हणजे त्यामुळं जॉईनिंगच्या वेळेला तुमचं वय किती पाहिजे? 16.5 ते 19.5 ह्या दरम्यान पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको आहे. लक्षात ठेवा, कशासाठी? NDA मध्ये पात्र होण्यासाठी, दाखल होण्यासाठी. पुढं, बर्न बिटवीन तुम्ही म्हणजे याचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवा, ह्या दरम्यान हेच हित आहे. 2 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 ह्या दरम्यान, ह्यामध्ये तुमचा काय झालेला पाहिजे? जन्म झालेला पाहिजे, तर तुम्ही ही परीक्षा काय करू शकता? देऊ शकता. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, ह्या परीक्षेसाठी नेमकी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागेल, हे महत्त्वाचा विषय आहे. आता जरा बघा, ही जी परीक्षा आहे आपण बघितलं, मगाशीच मी सांगितलेलं होतं की NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीसाठी, बरोबर आहे की नाही, दोन्ही हे होईल. आणि NDA मध्ये तुम्ही बघितला आर्मी असेल, नेव्ही असेल आणि एअरफोर्स असेल. ओके, हे 3 गोष्टी बघितल्या आपण. आता जर एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर जे NDA मधलं पहिल्यातलं जे NDA होतं, त्या NDAतलं जे आर्मी विंग होतं ना, म्हणजे आर्मीचा जो भाग होता ना, त्याला
कुठली एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे? फक्त सिंपल 12वी पास. मग पास म्हणजे काय, तुम्ही सायन्समधनं करा, कॉमर्समधनं करा, आर्ट्समधनं करा, काही विषय नाही. फक्त तुम्ही काय पाहिजे, 12वी पास पाहिजे. आर्मी विंगला, समजलं का बघा, एनडीएतल्या. आणि उरलेले जे घटक होते म्हणजे कोण, एनडीए मधलाच एअरफोर्स होता, एनडीए मधलाच नेव्ही होता आणि नेव्हल अकॅडमी होता. हे जे उरलेले घटक आहेत ना, त्याला सुद्धा 12वी पास पाहिजे किंवा 12वी मध्ये तुम्ही असला पाहिजे. पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे तुमचे सब्जेक्ट असले पाहिजे. म्हणजे इन द सेन्स काय, तुम्ही सायन्सला ऍडमिशन असलं पाहिजे तुमचं. हे एकंदरीत आहे, लक्षात ठेवा. किंवा तुम्ही अशा एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजे पाहिजे इन्स्टिट्यूटमध्ये जिथं 10+2 असा पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जिथं असे सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तिथं तुम्ही हे पण देऊ शकणार आणि हे पण देऊ शकणार, म्हणजे सगळं देऊ शकणार. ह्यांना फायदा काय की सगळ्याच गोष्टी देऊ शकणार. आणि जे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स देऊन नाही आहेत त्यांना फक्त आर्मी विंग ऑफ एनडीए ते फक्त परीक्षा देता येणार, लक्षात ठेवा. कारण की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे या परीक्षेच्या संदर्भात. ठीक आहे. आता बघा, ही जी काही नेमकी परीक्षा होणार आहे, ही परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा असणार आहे, एकूण किती मार्कांची ही परीक्षा असणार आहे. तर बघा, एकूणचा पहिल्यांदा सांगतो मी, एकूण जर ही परीक्षा म्हटली तर एकूण ही परीक्षा एकूण 1800 मार्कांची असणार आहे. किती? 1800 मार्कांची. म्हणजे तुमचा जेवढी मेरिट लागणार आहे ते एकूण 1800 मार्कामध्ये लागणार आहे. अंदाजे सर्वसाधारणपणे 1024, 1030 ते 1050 किंवा 1000च्या पुढे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुमचं काय होईल, मेरिट लागेल. ओके. आता जरा बघा, जर का पॅटर्न बघितला ह्या एक्झामिनेशनचा तर 2 भागामध्ये असेल. म्हणजे 1800चा विचार केला तर 900 मार्क ह्या सब्जेक्टसाठी असतील. ओके, तिथं एक्झाम असेल तुम्हाला. आणि 900 मार्क हे तुम्हाला एसएसबी टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी असतील. म्हणजे एसएसबी टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला 900 हाफ मार्क्स मिळवायचे आहेत. ओके. आणि हाफ मार्क्ससाठी तुम्हाला हे मॅथमॅटिक्सची टेस्ट द्यायची आहे 300 मार्कांची मॅथमॅटिक्स. आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट द्यायची आहे 600 मार्क. किती? 600 मार्क. लक्षात ठेवा, हे माहीत असणं फार गरजेचं आहे ह्या 2 गोष्टी, की बाबा एसएसबी टेस्ट इंटरव्ह्यू 900 मार्कांचा आहे आणि हे जे उरलेलं आहे हे एकूण किती मार्कांचं आहे, 900 मार्कांचं आहे. आता थोडंसं फोड करून पाहूया, थोड्याशा काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यातल्या आणखीन आपण विस्तारानं पाहण्याचा प्रयत्न करूया. पण लक्षात ठेवा, जर विचार करायला गेलं म्हणजे 1000च्या वरती 1025, 1030 किंवा 1050 असा समजा मेरिट लागत असेल तर आपल्याला हा जो भाग आहे ना, या भागामध्ये किमान 800 मार्क मिळवायला पाहिजे. किती? 800. किमान 800 मार्क मिळवायला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, एसएसबी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू कडून किती मार्क भेटतील हे काय सांगता येत नाही. याची म्हणजे किती मार्क आहे हे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. कदाचित काही वेळेला जास्त मिळतील, काही वेळेला फारच कमी मिळतील. म्हणजे प्रेडिक्शन नाही आहे इथं करू शकत तुम्ही. मात्र इथं आहे ना, हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. ह्या 2 गोष्टी सध्या तुमच्या हातामध्ये आहेत. हे 900 मार्क, हे 900 मार्क ठीक आहे. तुम्ही तिथे कसं जाऊन परफॉर्म करणार आहे ह्यावर आहे. नक्की कराल तुम्ही परफॉर्म चांगला, कारण की हे जर गोष्टी चांगल्या तुम्ही दिलेल्या असतील अभ्यास करून तर जो कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की कन्फर्म चांगल्या करणार आहे. पण तरी सुद्धा आपल्या हातामध्ये काय आहे तर ह्या दोन्हीपैकी सगळ्यात जास्त तर हे तिथं त्या वेळेला आणि आजचं कष्ट, आत्तापासूनचं कष्ट काय आहे ह्याच्यावर आहे, ह्यावर लावायचं आहे. लक्षात ठेवा, हे मात्र तिथं त्या वेळेला गेल्यानंतर ठरणार आहे की तुम्ही काय आहे आणि काय नाही आहे. ठीक आहे. ओके. आता बघा, नेमकं जो मॅथ्स आपण सेक्शन बघितला ज्याला 300 मार्क आहेत त्याला नेमके कोणते कोणते टॉपिक असतात फक्त ते सांगतोय मी. म्हणजे डिटेल सिलेबस नाही सांगत आहे, लक्षात ठेवा. डिटेल सिलेबस आणखीन आहे याचा, म्हणजे प्रत्येक टॉपिकमध्ये ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे. पण तरी सुद्धा आपण फक्त टॉपिक कोणते कोणते मॅथमॅटिक्समध्ये 300 मार्कांच्यासाठी बघायचे आहेत सर्वसाधारणपणे ते बघूया. बघा, पहिला टॉपिक आहे अल्जेब्रा. ओके, अल्जेब्रा फर्स्ट टॉपिक. सेकंड वन मॅट्रिक्स अँड डिटर्मिनेशन. ओके, मॅट्रिक्स अँड डिटर्मिनेशन. थर्ड टॉपिक इज ट्रिग्नॉमेट्री. थर्ड टॉपिक इज व्हॉट? ट्रिग्नॉमेट्री. चौथा टॉपिक आहे अनालिटिकल जिओमेट्री ऑफ 2 and 3 डायमेन्शन्स. अनालिटिकल जिओमेट्री ऑफ 2 and 3 डायमेन्शन्स. त्यानंतर आहे 5वा चॅप्टर आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस. 6वा चॅप्टर आहे इंटिग्रल कॅल्क्युलस अँड डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, 6वा चॅप्टर काय आहे? इंटिग्रल कॅल्क्युलस अँड डिफरन्शियल इक्वेशन्स. 7वा चॅप्टर आहे व्हेक्टर अल्जेब्रा. 7वा चॅप्टर काय आहे? व्हेक्टर अल्जेब्रा. आणि 8वा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक अँड प्रोबॅबिलिटी. स्टॅटिस्टिक अँड प्रोबॅबिलिटी. लक्षात ठेवा, हा सर्वसाधारणपणे 300 मार्कांचा हे आहे. लक्षात ठेवा, 300 मार्कांच्यासाठी एवढा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. आता जरा पुढे बघा,
जो दुसरा भाग आहे म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट, जे 600 मार्कांच्यासाठी याच्या आधीच सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. पार्ट ए 200 मार्कासाठी असतोय, ज्याचं नाव आहे इंग्लिश, म्हणजे इंग्लिश जो विषय आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी हा पार्ट ए असेल. ओके. आणि त्याच्यातलाच पार्ट 2 असेल, तो असेल 400 मार्कांच्यासाठी. किती? 400 मार्कांच्यासाठी. म्हणजे त्या पार्ट बीचं नाव आहे जनरल नॉलेज. ओके. त्याच्यामध्ये सेक्शन म्हणजे काय काय असणार आहे याच्यामध्ये नेमकं त्या पार्ट बी मध्ये, तर एक म्हणजे फिजिक्स, बघा लक्षात ठेवा फिजिक्स. हां, त्यानंतर असेल केमिस्ट्री, महत्त्वाचं आहे. ओके. जनरल सायन्स, जनरल कन्सेप्ट असतील सायन्सच्या त्या. त्यानंतर सेक्शन डी पुढचा काय असेल? हिस्ट्री असेल, इतिहास पण आहे त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. फ्रीडम मुवमेंट, ओके, म्हणजे भारत स्वातंत्र्य कसा झाला त्या गोष्टी. पुढं सेक्शन ई जो आहे त्याच्यामध्ये काय असेल? जिओग्राफी. पुढं जिओग्राफी सुद्धा आहे, आपल्याला अभ्यास करायचा. सेक्शन पुढचा करंट इव्हेंट्स, चालू घडामोडी, आत्ताच्या ज्या काही घडत असतात त्या. म्हणजे अतिशय महत्त्वाचं तुम्हाला समजलं असेल की या सिलेबसचं बघून, सिलेबसची निदान सिलेबस बघून सिलेबसची कॅटनी पातळी समजेल. मग पुढची गोष्ट आहे, तुम्ही पेपर बघा. NDAचे जे आधी झालेले पेपर आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील. तुम्ही ती पुस्तकं घ्या, रीड करा आणि ते क्वेश्चन जे आहेत, क्वेश्चन पेपर ते सॉल्व आउट करण्याचा प्रयत्न करा. याच्यातला कोणताही म्हणजे तुम्हाला अडचण याच्यामध्ये अभ्यास करत असताना राहणार नाही. आणि जे तुमचं स्वप्न आहे की आपण देशसेवेसाठी तिथं जायचं आहे, ते पूर्ण करा. ओके. आणि हे जे आमचं चॅनल आहे त्या अशाच पद्धतीचा आम्ही कंटेंट नवीन नवीन तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर आम्ही जी RRB NTPC जी एक्झाम आहे, आपल्याला माहिती आहे तिचा फर्स्ट लेवल चालू आहे, पण कोरोनाच्या काळामध्ये थांबलेली होती. आता त्याची सेकंड स्टेज पण येईल. त्याच्यानंतर मग आपल्या ग्रुप डीच्या वगैरे एक्झाम असतील. त्यासाठी आम्ही एक मोफत पूर्णपणे मोफत असा इंग्लिश प्लस मराठी, म्हणजे मॅक्झिमम त्याच्यामध्ये मराठी लँग्वेजचा वापर केलेला असेल, पण इंग्लिश प्लस मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये किंवा हिंदीचा पण वापर केलेला असेल, अशा पद्धतीनं आपण एक कोर्स डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ह्याच्या आधी झालेले सर्व NTPCचे जे सर्व प्रश्न आहेत ते पूर्णपणे सोडवून घेणार आहोत. त्यामुळे असे जे विद्यार्थी असतील जे ते NTPCची परीक्षा देत असतील किंवा देणार असतील, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे काही मित्र असतील जे ह्या परीक्षा देत असतील, त्या मित्रांच्या पर्यंत आमचे जे हे चॅनल आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या 15 जून नंतर तो जो कोर्स चालू होणार आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, मराठी विद्यार्थ्यांना होईल. म्हणजे जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी हे या परीक्षा पास करतील. ओके. धन्यवाद.